पण बलरामजी एवढे कृपाळू आहे की आज आपण या ठिकाणी सत्संग ऐकतो, भगवंतांची जी कथा ऐकतो, तर ते कोणामुळे? तर बलरामजीच्या कृपेमुळे आज आपण ही कथा ऐकत आहोत. तर बलरामजी एवढे कृपाळू आहे, जरी आपण कृष्णाचं नाव घेतलं तरीसुद्धा ते आपल्यावरती कृपा प्रदान करतात. बघा किती दयाळू आहे. आपण कधी त्यांचं स्मरण करत नाही, कधी त्यांचं नाव घेत नाही, तरीसुद्धा ते आपल्यावरती कृपा करण्यासाठी काय करीत आहे? आपल्याला हे असं गुरु दिले आहे. यांच्या गुरूंच्या मुखातून आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होत आहे. बरोबर आहे. तर हे कोणामुळे होत आहे? फक्त बलरामजीच्या कृपेमुळे होत आहे. जरी इथं ते आहे नाही, म्हणजे आपण जरी नाव घेत नाही, पण इथं अस्तित्वात आहे. तर कोणत्या रूपामध्ये आहे? तर जे काही आपले वादक असतात, जे आपले करताल मृदंग वगैरे असतात, प्रभूजींनी आपल्याला एकदा सांगितलं होतं, तर ते शांत रस, त्याला एक शांत रस म्हणून म्हणतात. तर त्या शांत रसाच्या रूपामध्ये बलरामजी हे अस्तित्वात आहे. तर अशा प्रकारे तर बलरामजी यांचा जन्म कसा झाला, त्यांनी काय काय लीला केली, तर आज आपण गोकुळामध्ये जाणार आहे. कुठं? गोकुळ धाम की, बलरामजी महाराज की. अरे, तर झालं असं की एकदा काय झालं की प्रभुपाद महाराज त्यांना एका भक्तानी प्रश्न विचारला की प्रभुपाद महाराज, तर आपण कृष्णाबद्दल सांगतात, राधाराणीबद्दल सांगतात, तर बलरामजी जे आहे हे कुठून आले? भगवंतापासून जे निर्माण झाले, कशामुळे झाले, आणि हे पांढरे का बरं आहेत, आणि हे उजव्या हातालाच का उभे राहतात? आपल्याला माहिती आहे का कोणाला? नाही. तर आज आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर जेव्हा पण आपण बघतो वृंदावनामध्ये कोण कोण आले, हातवरती करा. हां, बरेच माताजी वृंदावनामध्ये आले आहेत, त्यांना माहिती आहे. तर आपलं जे इस्कॉनचं मंदिर आहे, कृष्ण बलराम मंदिर आहे का, तर त्या ठिकाणी बलरामजी कोणत्या बाजूला उभे आहेत? उजव्या बाजूला आहे. तर उजव्या बाजूला बलरामजी हे का उभे आहेत? कारण की म्हणजे कृष्ण भगवंतांच्या जे उजव्या बाजूने जी शक्ती प्रकट होते ते म्हणजे साक्षात बलरामजी आहेत. म्हणून उजव्या बाजूला नेहमी आपण बघणार की बलरामजीच उभे राहतात. आणि डाव्या बाजूला जी अंतरंगा शक्ती आहे, कोण? श्रीमती राधाराणी की जय. तर राधाराणी हे डाव्या हातावर उभे राहते, कारण की भगवंतांची हे शक्ती आहे, अंतरंगा शक्ती. तर अशा प्रकारे भगवंतांची दोन शक्ती आहे, जे की भगवंतांच्या उजव्या बाजूतून निघते, ती कोण आहे? बलरामजी आहे. आणि डाव्या बाजूने जे निघणारे आहेत ते राधाराणी आहे. तर अशा प्रकारे, आणि जे काय आता बलरामजीचा रंग गोरा काय? कारण की भगवंतांचे जे स्वरूप आहे ते मूळ स्वरूप म्हणजे त्यांचं गोरा रंग आहे. म्हणून तो रंग घेऊन त्यांचे जे स्वरूप आहे, भगवंतांचं जे स्वरूप आहे ते घेऊन बलरामजी प्रकट झालेले आहे. म्हणजे बलरामजी आणि कृष्ण याच्यात काहीच बदल नाही बरं का. म्हणजे एकच आहे हे, दोन्ही काय आहे? एकच आहेत. बलराम हे गोरे आहेत आणि कृष्ण हे सावळे आहेत, एवढाच फक्त याच्यामध्ये बदल आहे. तर अशा प्रकारे बलरामजी हे उजव्या बाजूला राहतात आणि त्यांचा रंग जो आहे तो गोऱ्या वर्णाचा आहे, असे प्रभुपाद महाराज कोणाला सांगत आहे? आपल्या भक्तांना सांगत आहे. तर आता आपण बघू की जसं आता प्रभुपाद महाराजांनी सांगितले, तर बलरामजीपासून अनेक अवतार तयार झालेले आहेत. ते आहे तसंच राहू द्या प्रभूजी, जे होतं तसंच राहू द्यायला पाहिजे. तर बस बस तुम्ही. तर बलरामजीपासून अनेक अवतार तयार झालेले आहेत. तर भगवंतांनी काय केलं? भगवंत हे काही करत नाही. काय करतात? फक्त भगवंत बासरी वाजवतात, आणि जे काही कार्य करते ते कोण करतात? भगवंतांच्या शक्ती करतात. म्हणजे अंतरंगा शक्ती राधाराणी आणि जे उजव्या बाजूला जी शक्ती बलरामजी आहेत ते करतात. तर बलरामजीपासून 3 अवतार तयार झाले, 4 अवतार. तर कोणकोणते? संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. हे कुठून तयार झाले? बलरामजीपासून तयार झाले. आणि संकर्षण जे आहे, संकर्षणपासून आणखी 3 विष्णू तयार झाले. सर्वांनी लक्ष द्या इकडे. तर कोणते कोणते? महाविष्णू, गर्भोदक्षय विष्णू आणि क्षीरोदक्षय विष्णू. तर महाविष्णूपासून गर्भोदक्षय विष्णू प्रकट झाले. तर महाविष्णू जेव्हा श्वास घेतात आणि श्वास सोडतात तेव्हा अनेक ब्रह्मांड तयार होते. काय होते? अनेक ब्रह्मांड जे आहे ते श्वासाद्वारे प्रकट होतात. आणि त्या ब्रह्मांडामध्ये, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये हे
गर्भोदक्ष विष्णू प्रकट होतात. तर गर्भोदक्ष विष्णूच्या नाभीमधून जे निघतात ती कोण आहे? कमळ निघून ब्रह्माजी त्यातून प्रकट होतात. बरोबर आहे. आणि नंतर तिसरे जे आहे क्षीरोदक्ष विष्णू. तर गर्भोदक्ष विष्णूपासून कोण प्रकट झाले? नाही, महाविष्णूपासून गर्भोदक्ष विष्णू प्रकट झाले आणि गर्भोदक्ष विष्णूपासून क्षीरोदक्ष विष्णू प्रकट झाले. मग क्षीरोदक्ष विष्णूपासून जे काही आपल्या हृदयामध्ये जे भगवंत आहेत ते कोणते आहे? क्षीरोदक्ष विष्णू आहेत. तर हे समजणं फार थोडं कठीण आहे, पण ते हळूहळू तुम्हाला समजेल. लाईट गेली. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. 4 अवतार तयार झाले. कोणते? संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. आणि संकर्षणपासून 3 अवतार तयार होतात. म्हणजे जे काही आपली पृथ्वी ब्रह्मांड जे तयार झाले आहे ना, ते कोण चालवतात? तर हे 3 विष्णू चालवतात. महाविष्णू, गर्भोदक्ष विष्णू आणि क्षीरोदक्ष विष्णू. क्षीरोदक्ष विष्णू हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. कोणते विष्णू हृदयामध्ये आहेत? क्षीरोदक्ष विष्णू हे सर्व जीवाच्या आत्म्याच्या बाजूला हे प्रकट अवस्थेमध्ये आहे. समजलं सर्वांना? तर हेच कोण आहे? बलरामजीचे अवतार स्वरूप आहे. कोण आहे? बलरामजीचे अवतार स्वरूप. मग आता आपण बघू की बलरामजी हे प्रकट झाले कारण की भगवंतांची इच्छा होती. भगवंतांची कोणती इच्छा होती? की लीला करायची. तर भगवंतांना लीला करण्यासाठी भगवंतांनी बलरामजीला प्रकट केलं. तर आपण गोकुळामध्ये जेव्हा बघतो तर बलरामजीचा जन्म कसा झाला? तर ज्या वेळेला देवकी माताला 6 पुत्र झाले. बरोबर आहे. एक एक करून त्या कंसाने का केले? त्यांचे वध केले. बरोबर. एका पुत्राचा वध केला कारण की ज्या वेळेला वासुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला होता त्यावेळेला आकाशवाणी झाली होती. काय आकाशवाणी झाली होती? की तुमचा हा जो वासुदेवाचा पुत्र आहे, देवकीचा जो पुत्र आहे, 8वा पुत्र, हा काय करणार? तुझा वध करणार. असं म्हणून जेव्हा आकाशवाणी झाली होती त्यावेळेला कंस घाबरला आणि त्यावेळेला यांनी काय केले की वासुदेव आणि देवकीला कुठे ठेवले? कारागृहामध्ये ठेवले. मग कारागृहामध्ये ठेवले. त्यानंतर जो कोणता मूल त्यांच्या गर्भातून येत होता, म्हणजे जन्म घेत होता, तर त्या काय करत होते? वध करून टाकत होते. कारण की जेव्हा एक कमळाचं फूल आहे त्याच्यामध्ये 8 पाकळ्या आहे. बरोबर आहे. तर 8 पाकळ्यामधून आता कुठून पण मोजलं तर 8 होते. म्हणून त्यांना सांगितलं होतं की कोणताही मुलगा हा 8वा असू शकणार. म्हणून काय होणार की कोणताही मुलगा तुझे काळ बनू शकणार आहे. म्हणून हे माहीत असल्यामुळे काय केले कंसाने की त्याचा वध करण्याचे, त्या मुलांचे वध करण्याचे ठरवले. मग आता एक एक करून काय करायचा? हा कंस मुलं मारून टाकायचं. अशा प्रकारे त्याने 6 मुलं मारले. आणि ज्या वेळेला हा 7वा गर्भ होता त्यावेळेला मायाशक्ती, जे मायादेवी आहे, त्या मायादेवीने एक सहकार्य केले की देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये, रोहिणी कुठं होती? हे गोकुळामध्ये होती. आणि रोहिणी हे सुद्धा वसुदेवांचीच पत्नी आहे. तर वसुदेवांना एकूण 14 पत्न्या होत्या. परंतु त्यांनी त्यांच्या सोयीसाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. तर देवकी आणि रोहिणी हे वसुदेवांचीच पत्नी आहे. मग ज्यावेळेला रोहिणी गोकुळामध्ये होती तर मायाशक्तीने काय केले की त्यांच्या ज्या गर्भातून जो 7वा गर्भ आहे त्याला स्थलांतरित केले आणि स्थलांतरित करून त्या रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवले. अशा प्रकारे हे 7वा गर्भ म्हणजेच हे साक्षात बलरामजी की जय, त्यांचं नाव काय पडलं? संकर्षण. म्हणजे स्थलांतरित करणे याला संस्कृतमध्ये संकर्षण असे म्हणतात. तर अशा प्रकारे बलरामजीने अनेक लीला भगवंतासोबत नंतर केलेली आहे. तर मग हे जे प्रकट झाले, मग यातून काय झालं की नंतर भगवंत प्रकट झाले. बरोबर आहे. 8वा पुत्र कोण आहे? कृष्ण आहे. नंतर आपल्या सर्वांना माहितीच आहे की वासुदेवानी काय केले की कृष्णाला घेतले टोकरीमधून, यमुने नदी पार करून तिथं गोकुळात ठेवले यशोदेजवळ. तर अशा प्रकारे भगवंतांनी प्रकट झाले आणि बलरामजी त्यांच्या अगोदर आलेले आहे. तर बलरामजी आणि कृष्ण
यांची जी लीला आहे हे आज आता आपण शिकूया. तर ज्या वेळेला भगवंत प्रकट होतात तर ते कशासाठी प्रकट होतात, तर विनाश करण्यासाठी. जे असुर लोक आहे असुरांचा विनाश करण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या वेळेला या पृथ्वीवरती ग्लानी होते आणि धर्माचा नाश होतो त्यावेळेला कोण प्रकट होतात, भगवंत. आणि भगवंतासोबतच कोण प्रकट होतात, हे बलरामजी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां संभवामी युगे युगे. तर अशा प्रकारे जे साधू आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी हे बलरामजी प्रकट होतात आणि कृष्ण हे प्रकट होतात. तर अशा प्रकारे गोकुळामध्ये भगवंतांचा जन्म झाला आणि त्याचबरोबर बलरामजीचा सुद्धा जन्म झाला. आणि हे सर्व साधूंना रक्षण करण्यासाठी आणि विनाशाचं दुष्कृत करण्यासाठी भगवंत प्रकट होतात आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत हे प्रकट होतात. तर अशा प्रकारे आपण बघितलं. मग महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय आहे की जे बलरामजी आहे ते हे गुरुतत्व आहे. कोण आहे, गुरुतत्व. म्हणजे जी आपली गुरुशिष्य परंपरा आहे ना, जसं की आता प्रभूजी आहेत, प्रभूजींच्यावरती जे महाराज आहेत, तर हे जे संपूर्ण गुरुपरंपरा जेवढे काही तयार झाले निर्माण झाले ते कोणापासून झाले, यांची मूळ जी आहे ती बलरामजी आहे. कोण आहे, बलरामजी. मग आता याच्यामध्ये आपण बघू की ज्या वेळेला नंदगावमध्ये आता कृष्ण आणि बलराम हे जे आहे ना हे एकच आहे, बरोबर. मी आत्ता सांगितलं. तर ज्या वेळेला आपण नंदगावला बघितलं होतं, नंदगावला भगवंतांचं मंदिर आहे, वर आपण गेलो होतो, वृंदावनला आलेले त्यांना माहिती आहे. तर कृष्णाला आणि बलरामला सुद्धा बासरी दिली आहे, बघितलं का. आणि त्यांच्या डोक्यावरती मोरपंख आहे, बघितलं. तर का दिलं आहे, कारण काय, कारण की ज्या वेळेला कोणताही असुर जेव्हा भगवंताला मारण्याला येतो, कारण कंसाने काय सांगितलं होतं की ज्या वेळेला तो सावळा कृष्ण दिसेल त्याच्या डोक्यावरती मोरपंख आहे, त्याच्याकडे एक बासरी आहे आणि काय आहे, बासरी आहे, मोरपंख आहे. तर त्या कृष्णाला, आणि तो सावळ्या रंगाचा आहे, रंग नाही सांगितलं होतं, फक्त बासरी आणि मोरपंख आहे एवढं सांगितलं होतं. मग म्हणून काय केले की बलरामजी हे त्यांचे रक्षण करण्यासाठी, कोणाचे, भगवंतांची रक्षण करण्यासाठी बलरामजी हे काय करतात, बासरी आणि मोरपंख धारण करतात. तर मग ज्या वेळेला आपण ते दर्शन घेतले तर त्या ठिकाणी बलरामजी आणि कृष्ण हे दोन्ही बासरी घेऊन आहे आणि त्यांच्या डोक्यावरती मोरपंखसुद्धा आहे. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण वृंदावनामध्ये त्या नंदगावमध्येच तेवढं तुम्हाला दर्शन दिसणार. तर अशा प्रकारे बलरामजी त्यांची रक्षण करण्यासाठी, कोणाचे, भगवंतांचे रक्षण करण्यासाठी हे स्वतः कृष्ण होतात. तर अशा प्रकारे बलरामजी आणि कृष्णाचे हे स्वरूप आहे. मग आता ज्या वेळेला आपण बघतो की त्रेतायुगामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता होते, बरोबर. तर रामासोबत कोण होते, लक्ष्मण होते. मग झालं असं की भगवंत हे जेव्हा राम, लक्ष्मण, सीता हे कुठून आले, जेव्हा रावणाचा वध करून अयोध्येला आले त्यावेळेला काय झालं की लक्ष्मण हा नाराज झाला. का नाराज झाला, लक्ष्मण म्हणू लागला, म्हणजे राम त्या ठिकाणी गेले आणि विचारले काय झालं लक्ष्मणा तुला. मग त्यावेळेला लक्ष्मणांनी सांगितलं की तुमचं काही हे बरोबर नाही, मी लहान असल्यामुळे तुम्ही मला जिथं तिथं नकार देता, म्हणजे जे काही मी कार्य करायला जातो, जिथं कोणाला मी अडवायला जातो त्यावेळेला तुम्ही काय करता, मला अडवतात, ते हे चुकीचं आहे. त्यावेळेला असे लक्ष्मण म्हणू लागतात. मग राम म्हणतात की तुला काय पाहिजे सांग. मग त्यावेळेला लक्ष्मण म्हणतात की मी लहान असल्यामुळे तुम्ही मला दबावामध्ये ठेवतात, बरोबर आहे. तर मला आता पुढच्या द्वापर युगामध्ये काय करायचं आहे की मला तुमचा मोठा भाऊ व्हायचा आहे. कारण की ज्या वेळेला आपला लहान भाऊ असेल तर त्याला कपराय रे असं म्हणून त्याला हे करतो, पण मोठ्या भावाला आपण काही म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे
आता आपण बघतो की ज्या वेळेला कैकेयीने काय केलं, राम लक्ष्मण सीताला काय केले, वनामध्ये पाठवले होते, बरोबर. मग त्यावेळेला लक्ष्मणाला खूप राग आला होता, परंतु तो राग शांत करण्यासाठी काय केले, लक्ष्मणाने गप्प बसवले लक्ष्मणाला. रामाने काय केले, लक्ष्मणाला गप्प बसवले. तर जेव्हा जेव्हा त्यांचा क्रोध, आणि सगळ्यात रागीट स्वभावाचे कोण आहे, लक्ष्मण आहे, तर त्यांचा राग शांत करण्यासाठी भगवंतांनी काय केले होते, मोठ्या भावाच्या रूपामध्ये अवतार घेतले होते. आणि मग ज्या वेळेला भगवंतांनी सांगितलं की तुला द्वापर युगामध्ये काय करणार, की तुला मोठा भाऊ म्हणून मी मान्य देणार. मग जेव्हा द्वापर युगामध्ये भगवंत आणि बलराम प्रकट झाले, तर त्यावेळेला बलरामजी हे वेगवेगळ्या रसामध्ये त्यांच्याशी प्रेम व्यवहार करू लागले. तर जसं की आपण बघतो की 5 रस आहे, 5 रस, जसं की ऊसाचा रस नाही, ते वेगवेगळ्या प्रकारचे रस आहे, म्हणजे प्रेमाचे रस. प्रेमाचे 5 प्रकार आहेत. कोणते कोणते आहे, तर पहिला रस म्हणजे वात्सल्य रस. वात्सल्य रस म्हणजे ज्याच्यामध्ये यशोदा माता, म्हणजे जे आई आणि मुलाचं जे प्रेम असते त्याला वात्सल्य रस म्हणतात. तर यशोदा मैया काय करते, की जेव्हा कृष्णाला काही भूक लागली, दूध पाजणार, त्याला काय पाहिजे त्याचं रक्षण करणार, तर ही काय झालं, एक वात्सल्य रस झालं. जे आई आणि मुलाचं जे प्रेम असते त्याला काय म्हणतात, वात्सल्य रस. आणि दुसरं आहे माधुर्य रस. तर माधुर्य रस जे की गोपी आहे, म्हणजे जी गवळणी आहेत, वृंदावनाची गवळणी म्हणा किंवा आपली राधाराणी म्हणा, तर हे काय करतात, माधुर्य रसाचं आस्वादन घेतात. तर माधुर्य रसाचं आस्वादन म्हणजे एक प्रेयसी म्हणून, प्रेयसी आणि प्रेमिका हे जे रस असतो ते कोणता असतो, माधुर्य रस. मग तिसरा आहे शांतरस. शांतरस म्हणजे जे झाडं आहेत, म्हणजे शांत रूपात आहे, म्हणजे एका जाग्यावर जे स्थिर आहे त्याला काय म्हणतात, शांतरस. आणि चौथा आहे दास्यरस. दास्यरस म्हणजे जे हनुमान महाराज आहे, जसं रामाची नेहमी हे करणार, चरण दाबणार, जे काही सेवा आहे नेहमी तत्पर असणार, त्याला काय म्हणतात, दास्यरस. आणि मग 5वं कोणतं आहे, साख्यरस, जे की भगवंतांचे मित्र आहे, बरोबर आहे. भगवंतांचे वेगवेगळे प्रकारचे मित्र आहे, मनसुखा, तनसुखा, सुबलसखा, अशा प्रकारचे भरपूर मित्र आहे. तर या 5ही रसाचं आस्वादन जे आहे ते कोणी घेतलं आहे, बलरामजी महाराज की. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जसं आपण बघितलं की वात्सल्य रसाचं जे आस्वादन आहे हे कोण घेत आहे, यशोदा मैया. आणि जे माधुर्य रसाचं आस्वादन आहे राधाराणी, जे ज्या वेळेला रास नृत्य होते यमुनेच्या काठी, बरोबर आहे. यमुनेच्या काठी जेवढे काही गोपी आहेत, जे काही गवळणी आहेत, ते काय करतात, माधुर्य रसाचं आस्वादन केव्हा घेतात, रासलीलेमध्ये यमुनेच्या काठी. मग तिसरं आपण बघितलं दास्यरस. दास्यरस म्हणजे आपले हनुमान महाराज आहे, तर ते दास्यरसामध्ये सेवा करतात. आणि शांतरसामध्ये जे काही वृक्ष आहे, किंवा आपण आता मगाशी सांगितलं तुम्हाला की करताल, जे काही वादक आहे ते काय आहे, शांतरसामध्ये. आणि साख्यरसामध्ये जे संपूर्ण मित्र आस्वादन घेतात. मग याच्यामध्ये हे जेवढे काही रस आहे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रसाचं आस्वादन त्यांची आई वेगळ्या वात्सल्य रसामध्ये घेते. तर वेगवेगळ्या प्रकारचे हे आस्वादन घेत आहे. परंतु ज्या वेळेला बलरामजी जेव्हा प्रेम व्यवहार करतात कोणाशी, भगवंतांशी, तर त्यावेळेला हे संपूर्ण 5ही रसाचं आस्वादन घेतात. तर वात्सल्य रसाचं आस्वादन केव्हा घेतात, ज्या वेळेला वृंदावनामध्ये गाई चाराला किंवा कुठं बाहेर कृष्णासोबत गेले तेव्हा काय करतात, बलरामजी हे त्यांना जेवण देतात. कुठं झाडावर चढू नको म्हणतात, कारण पडशील तू, म्हणजे आई काय करते, रक्षण करते ना. तशा प्रकारे बलरामजी नेहमी त्यांचे रक्षण करण्यात, म्हणजे वात्सल्य रसाचं आस्वादन घ्यायचे. आणि मग नंतर माधुर्य रस. तर माधुर्य रसामध्ये त्यामध्ये बलरामजीने काय केले, एक मंजिरी आहे कनक मंजरी, तर त्या मंजरीच्या रूपामध्ये बलरामजीने काय केले, त्या माधुर्य रसाचे आस्वादन घेतले. आणि मग म्हणजे गोपी बनून, म्हणजे गवळण बनून काय केलं, माधुर्य रसाचं आस्वादन कोणी केलं, बलरामजीने. आणि मग तिसरं दास्यरस. तर जेव्हा गाई चारायला कोण जायचे, भगवंत गाई चारायला जायचे, गाई राखायला जायचे, त्यावेळेला बलरामजीसुद्धा त्यांच्यासोबत असायचे. मग त्यावेळेला ते थकून आल्यानंतर बलरामजी काय करायचे, त्यांची सेवा करायचे, चरण दाबून काय करायचे,
त्यांची सेवा करायची, याला काय म्हणतात? दास्यरस म्हणतात. आणि शांतरसामध्ये जे काही आपण आता मंदिर बघतो, बरोबर आहे, तर मंदिरामध्ये जे काही पूर्ण अल्टर आहे, मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भगवंतांना प्रस्थापित केलं आहे. तर ते पूर्ण मंदिर जे आहे ना, ते कोणी दुसरं तिसरं नाही, ते साक्षात बलरामजीच आहे. आणि जे मृदंग करताल जे काही भगवंतांच्या सेवेत लागते ते कोण आहे? साक्षात बलरामजी महाराज की. तर अशा प्रकारे साख्य रसामध्ये सुद्धा बलरामजी आस्वादन घेतात. ज्याप्रमाणे त्यांचे मित्र बलरामजीचे मित्र म्हणजे भगवंतांचे मित्र आहे, त्याचप्रमाणे बलरामजी सुद्धा मित्राचं आस्वादन या साख्य रूपामध्ये घेत असतात. तर अशा प्रकारे जे बलरामजी आहे हे संपूर्ण पाची रसाचं आस्वादन घेत आहे. समजत आहे का तुम्हाला काय? म्हणजे मी सांगितलेलं कळत आहे का? हां. तर अशा प्रकारे ह्या पाची रसाचं आस्वादन हे बलरामजी घेत आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की बलरामजींचे जे गुरुतत्व आपण आज बघितले, त्याच्यामध्ये हे भगवंतांना सेवा देण्यासाठी बलरामजी हे काही करण्यासाठी समर्थ आहे. मग ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण बघतो की वृंदावनामध्ये एकूण 12 वन आहे. किती वन आहे? 12. तर त्या 12 वनामध्ये 7 वन म्हणजे ते भांडीरवन, खादीरवन, वृंदावन, निधीवन आपण ऐकलं आहे, बरोबर आहे. प्रभूजीनं आपल्याला तर वृंदावनामध्ये गेल्यानंतर सांगितले होते. जे वृंदावनाला आले आहे ना त्यांनाच हे थोडं समजणार, बाकीच्यांना तेवढं समजणार नाही. तर जे 12 वन आहे, तर त्या 12 वनापैकी जे 7 वन आहे ना ते कृष्णाकडे आहे. कोणाकडे आहे? कृष्णाकडे. आणि 5 वन जे आहे ते बलरामजीला दिली आहे. जसं की आपल्या घरात 2 मुलं असले तर आपण 10 गुंठा म्हणजे 10 एकर जमीन असेल तर 5 एकर मोठ्या भावाला, 5 एकर लहान भावाला असं वाटणी करून देतो. तशा प्रकारे वृंदावनामध्ये काय झालं की 7 वन कृष्णाला दिले आणि 5 वन जे आहे ते बलरामजीला दिले. मग ह्या 12 वनामध्ये जे अधिकार आहे हा कृष्णाचा असतो आणि 7 वनामध्ये आणि 5 वनामध्ये बलरामजीचा अधिकार असतो. मग ह्याच्यातून जेव्हा बलरामजी म्हणजे यमुनेच्या जे किनारी म्हणजे पूर्व भागी आणि पश्चिम भागी जे असतात, 7 वन त्या भागाला आणि 5 वन या भागात आहे. तर अशा प्रकारे या 12 वनामध्ये जे कृष्ण आणि बलराम आहे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये लीला करतात. मग ह्याच्यामध्ये आपण बघू की अनेक असुर जेव्हा कृष्णाला मारण्यासाठी आले, कोणाला मारण्यासाठी आले होते? कृष्णाला मारण्यासाठी कंसाने पाठवलेले जे होते, अघासूर, बकासूर, पूतना, तृणावर्त, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे जे असुर होते हे संपूर्ण मारण्यासाठी कंस काय करत होता? कृष्णाला मारण्यासाठी पाठवायचा. मग त्यावेळेला बलरामजी हे त्यांचे नेहमी रक्षण करायचे, बरोबर. मग त्यासाठी बलरामजी काय करायचे की कृष्णाचं रूप घेऊन त्या ठिकाणी त्या असुरांना आधी बलरामजीसोबत खेळावं लागत होतं. म्हणजे बलरामजीपासूनच नंतरच ते कृष्णाकडे जायचे. आणि जेव्हासुद्धा कृष्ण त्या असुरांचा वध करायचे त्यावेळेला सुद्धा कृष्ण हे बलरामला विचारल्याशिवाय काय करायचं नाही, कारण की मोठा भाऊ होता. बलराम कोण होते? मोठे भाऊ होते. म्हणून जेव्हा बलराम सांगितले की ठीक आहे तू वध करू शकतोस, त्याच वेळेला कृष्ण हे त्यांचा वध करायचे. अशा प्रकारे एक एक असुरांना हे कृष्ण आणि बलराम यांना मारले. तर अशा प्रकारे अनेक लीला भगवंतांनी आणि बलरामजीने केली आहे. आणि याच्यामध्ये आपण बघतो की ज्या वेळेला भगवंत हे लहान असताना हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम. भगवंत आणि बलरामजी हे काय करतात? ब्रह्मांड घाटावरती माती खाण्याची, आई ग आई मी नाही खाल्ली माती, बरोबर आहे. तर ही कथा माहीत आहे सर्वांना. तर ज्या वेळेला ब्रह्मांड घाटावरती कृष्णाने माती खाल्ली होती त्यावेळेला सुद्धा बलरामजीने काय केलं की आईला जाऊन सांगितलं होतं की आई हा जो कृष्ण आहे ना हा माती खात आहे, बघ याच्या मुखामध्ये माती आहे. तर मग त्यावेळेला यशोदा मैया आली, हो कृष्णा तू माती खाल्लीस? मग त्यावेळेला काय म्हणते? कृष्ण काय म्हणतो? आई ग आई मी नाही खाल्ली माती. तर बलरामजी
आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की माती खाल्ल्यानंतर लगेच काय केलं, बलरामजीने सांगितलं यशोदा मैयाला की यांनी माती खाल्ली आहे. मग त्यावेळेला सुद्धा म्हणजे बलरामजी तिच्या कृष्णाची काळजी घेत आहे, बरोबर, की काळजी घेत आहे की हा माती खाल्ला आहे तर याला काही होऊ शकणार. म्हणून अशा प्रकारे जिथं जिथं त्यांना वेळ भेटायची, जिथं जिथं त्यांना सेवा करण्याची संधी मिळायची, त्या वेळेला बलरामजी काय करायचे, कृष्णाचे रक्षण करायचे, त्यांची सेवा करायची, त्यांच्याकडे जास्तीत जास्त काळजी घ्यायची. तर अशा प्रकारे बलरामजी काय करायचे, नेहमी भगवंतांची काळजी घ्यायचे. मग याच्यामध्ये जेव्हा ते गाई चारायला जायचे त्यावेळेला सुद्धा जिथं कुठं जायचे तर भगवंत हे गाईला बोलवायचे आणि बलरामजीसुद्धा त्या ठिकाणी या भगवंतांच्या ज्या बासरीचा आस्वादन त्या ठिकाणी घ्यायचे. मग अशा प्रकारे कृष्ण आणि बलरामजीची ही संपूर्ण कथा याच्यामध्ये आहे. आणि आता आपण बघू की ज्या वेळेला बलरामजी हे कलियुगात सुद्धा आले, कोणाच्या रूपात आले, कोणी सांगू शकते का? आता प्रभूजीने आपल्याला एवढं सांगतात की नित्यानंद महाप्रभू की. तर मायापूरला आपण बघितलं चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू, बरोबर आहे. तर नित्यानंद प्रभू हे दुसरे तिसरे कोण नसून कोण आहे, बलरामजीच आहे. तर त्रेतायुगामध्ये राम आणि लक्ष्मण, आणि द्वापरयुगामध्ये कृष्ण बलराम, आणि कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू आणि कोण, नित्यानंद प्रभू. तर जे नित्यानंद महाप्रभू आहे त्यांनी काय केलं की ज्या वेळेला चैतन्य महाप्रभू आले की आपल्याला या कलियुगाच्या बद्धजीवाच्या लोकांचा उद्धार करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, बरोबर. मग ते सर्व करण्यासाठी भगवंतानी काय केलं रे, नित्यानंद प्रभूला आश्वासन दिले की तुम्ही घरोघरी जाऊन, कारण की या कलियुगातले लोक या संसारामध्ये एवढे अडकले आहे, हां, कोंबड्या, बकरे, जर्सी आणि हे सगळं जनावरं घेऊन आणि आपले जे काही घरची संपत्ती आहे ते जास्त वाढवण्यासाठी आणि आपला संसार कसा मोठा व्हावा आणि आपण कशा प्रकारे याच्यामध्ये प्रगती करावी याच्यामध्ये पूर्ण गुंतून गेले आहे. तर यांना यातून बाहेर काढण्यासाठी काय केले पाहिजे, आपण त्यांना प्रचार केला पाहिजे. एवढा यांना भवरोग झालेला आहे, यातून हे बाहेर निघू शकत नाही. मग यांना बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी काय केले, नित्यानंद प्रभूला आश्वासन दिले. आणि नित्यानंद प्रभूला आश्वासन जेव्हा दिले तर त्यावेळेला नित्यानंद प्रभू काय केले की सर्वांच्या घरोघरी जायचे आणि बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल बोल हरी बोल, बोल हरी बोल, हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, मुकुंद माधव बोल हरी बोल, मुकुंद माधव बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, बोल बोल हरी बोल, बोल हरी बोल, मुकुंद बोल, बोल हरी बोल, बोल हरी बोल, मुकुंद माधव बोल हरी बोल, मुकुंद माधव बोल हरी बोल, 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 मुकुंद माधव बोल हरी बोल, मुकुंद माधव, मुकुंद माधव बोल हरी बोल, मुकुंद माधव, बोल हरी बोल, 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 बोल हरी. तर अशा प्रकारे काय करायचे, नित्यानंद प्रभू सर्वांच्या घरोघरी जायचे आणि काय म्हणायचे, बोल हरी बोल, बोल हरी बोल, हरिमुख हरी, जसं आपण आता म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर ज्या वेळेला 550 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू आले होते तर त्यांनी काय केले, आपल्या हरिनामाचा प्रचार केला. तर नित्यानंद प्रभू सर्वांच्या घरोघरी जाऊन बोल हरी बोल म्हणायचे. हरी बोल
म्हणजे ज्या वेळेला आपण हरी म्हणतो, भगवंतांचं नाव घेतो, तर संपूर्ण पाप काय होते, नष्ट होते आणि आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त होते. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभू काय करायचे की जसं उठले का भगवंतांचं नामस्मरण करणे, हे करणे आणि सर्वांच्या घरोघरी जाऊन प्रचार करणे. की आतासुद्धा आपल्या इस्कॉनचे भक्त आहे तर ते काय करतात, भगवद्गीतेच्या माध्यमातून सर्वांच्या घरोघरी पोचतात. बरोबर आहे. तर सर्वांना भगवद्गीता देतात आणि काय म्हणतात की तुम्ही या कृष्ण भक्ती मार्ग स्वीकार करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. कारण की आपल्या या जीवनामध्ये एवढे आपण गुंतून गेलो आहोत आपल्या या संसारामध्ये की आपल्याला हे कळतच नाही की आपण भगवंताकडे गेले पाहिजे, भगवंतांची भक्ती केली पाहिजे, पांडुरंगाची वारी केली पाहिजे, एकादशी केली पाहिजे. तर हे आपल्याला कळतच नाही कारण की आपण या संसारामध्ये पूर्णपणे गुंतलेलो आहोत. तर हे सर्व भवरोग दूर करण्यासाठी नित्यानंद प्रभूंनी काय केले की सर्वांच्या घरोघरी जाऊन हरिबोल म्हणायला लागले. मग त्यांनी काय केले की संपूर्ण मायापूरमध्ये त्यांनी सुरुवात केली होती. तर त्या ठिकाणी काय केले की हरिनामाचं संकीर्तन केला. जसं की आता आपण प्रत्येक वेळेला हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करतो. तर अशा प्रकारे गावोगावी जाऊन त्यांनी काय केले, हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केलं आणि संपूर्ण गाववासियांना सांगितलं की हरीचंच नाव, हरीचंच नाव आणि हरीचंच नाव हेच आपलं कलियुगातून मुक्त करू शकते आणि आपल्या या संपूर्ण पापातून मुक्त करणारं फक्त काय आहे, हरीचंच नाव आहे. म्हणून तुम्ही काय करा, हरीचं नाव घ्या, हरी बोला. काय बोला, हरी बोला. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभू आणि त्यांचे जे पार्षद आहे त्यांच्यासोबतचे, तर ते संपूर्ण या हरिनामाचा त्यांनी प्रचार केला. तर अशा प्रकारे जे चैतन्य महाप्रभूंनी काय केले होते, नित्यानंद प्रभूला आश्वासन दिले होते आणि चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा म्हटले होते की सर्वांच्या म्हणजे या कलियुगामध्ये जेवढे काही आहे, चारे देखे तारे कहो कृष्ण उपदेश, म्हणजे जेवढ्याही लोकांना आपण भेटतो त्यांना कशाचा उपदेश करा, कृष्णाचा उपदेश करा. कृष्णाचं नाव घेण्यासाठी सगळ्या लोकांना सांगा. तर अशा प्रकारे आज प्रभुपाद महाराजसुद्धा काय केले, संपूर्ण जगभर प्रचार केला. बरोबर आहे. ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की राम कोण आहे, कृष्ण कोण आहे आणि कोणते देवी देवता आहे, आपल्याला देवी देवतासुद्धा माहिती आहे. म्हणजे जसं की देवी, गणपती, जे काही देवी देवता आहे किंवा राम, लक्ष्मण, सीता आणि कृष्ण, बलराम हे सगळं माहिती आहे आपल्याला. भगवद्गीता माहिती आहे, भागवतम माहिती आहे. परंतु अमेरिकासारख्या देशामध्ये किंवा इंग्लंडसारख्या देशामध्ये तिथं काहीच नव्हतं मंडळींनो. बरोबर. तर त्या ठिकाणी भगवंतांचा किंवा देवी देवतांचा काही क्लेश मात्रसुद्धा नव्हता. तर त्यांना काही माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रभुपाद महाराज 70व्या वर्षी काय केले, त्या ठिकाणी गेले, अमेरिकेला जाऊन त्या ठिकाणी प्रचार केले आणि संपूर्ण लोकांना काय सांगितले, हरी बोला, हरी बोला. हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करून प्रभुपाद महाराजांनी काय केले, त्यांचे हृदय परिवर्तन करून त्यांना कृष्ण भक्त बनवले. तर अशा प्रकारे प्रभुपाद महाराजांनी ज्या प्रकारे संपूर्ण जगामध्ये प्रचार केला हरे कृष्ण महामंत्राचा, तर ते आपला उद्धार करण्यासाठी केला आहे, आपल्याला या पापातून बाहेर येण्यासाठी आणि भगवंतांची प्रेममय भक्ती मिळण्यासाठी प्रभुपाद महाराजांनी आपल्याला हा उपदेश दिला आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा काय केले पाहिजे, भगवंतांचं नाव घेतलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जसं आता आपण बघितलं की प्रभुपाद महाराज हे संपूर्ण जगभरात प्रचार केले, तशा प्रकारे आता जे काही महाराज आहे, समजा आता लोकनाथ स्वामी महाराज आहे, त्यांनी काय केली, संपूर्ण गावोगावी दिंडी केली. बरोबर आहे. तर जिथं बैल नाही मिळाले तिथं घोडे लावले, जिथं घोडे पण नाही मिळाले तिथं गधे लावले, पण काही ना काही करून काय केले, त्यांनी संपूर्ण ठिकाणी दिंडी चालू केलेली आहे, पदयात्रा. तर अशा प्रकारे या हरिनामाचा प्रचार करण्यासाठी सुद्धा लोकनाथ स्वामी महाराजांनी सुद्धा अशा प्रकारचं कार्य केलं आहे. मग याच्यामध्ये आता आपण प्रभूजीला सुद्धा बघू शकतो की आज महूदमध्ये प्रभूजी प्रवचन देतात आणि आपल्या महिममध्ये सुद्धा प्रवचन असते आणि तांदूळवाडीमध्ये सुद्धा प्रवचन देतात. ते ह्या आठवड्यामध्ये 3 प्रवचन देऊन सुद्धा प्रभूजी भागवतमची कथासुद्धा करतात. मला माहिती आहे की ऑनलाईन भागवतम कथा असते, तर प्रभूजी त्यामध्ये सुद्धा दररोज कथा देत असतात. तर अशा प्रकारे हे गुरु काय करतात,
म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, गुरु ह्या बद्धजीवांचा उद्धार करण्यासाठी काय करतात, हरीचं नाव घ्यायला लावतात आणि हरींची कथा आपल्याला ऐकवतात. तर अशा प्रकारे हे गुरुतत्व म्हणजेच कोण, बलरामजी महाराज की. तर हे गुरु आपल्याला जे भेटले आहे ते कोणामुळे भेटले आहे, बलरामजीपासून भेटले आहे. तर अशा प्रकारे हे गुरु शिष्य जे परंपरा आहे, म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे जी गुरु शिष्य परंपरा आहे हे बलरामजीपासून आलेली आहे. म्हणून ज्या वेळेला आपण प्रभूजींच्या मुखातून हे सर्व कथा ऐकतो तर त्यावेळेला आपण समजायला पाहिजे की आपल्याला हे साक्षात बलरामजी, म्हणजे बलरामजींपासूनच जे दिव्य ज्ञान आलेलं आहे ते गुरूंच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. तर अशा या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि आपण या पापातून मुक्त होण्यासाठी आणि भक्तीमध्ये जास्तीत जास्त प्रगती करण्यासाठी काय केले पाहिजे, गुरूंच्या शरण गेले पाहिजे. म्हणून आपण हरीचा नाव तर घेतलेच पाहिजे आणि कपाळी तिलक असणे गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्या कपाळाला तिलक असणार त्याच वेळेला भगवंत आपली काळजी घेणार आणि बलरामजीची कृपासुद्धा तेव्हाच मिळणार आहे. म्हणून तिलक लावणे आणि घरी गेल्यानंतर जे काही आपण बनवतो व्यंजन ते काय केलं पाहिजे, भोग लावूनच ग्रहण केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण जे भोग लावणे, तिलक लावून कंठीमाळ मिरवणे आणि एकादशी व्रत करणे आणि भगवद्गीता भागवतमचे जे काही आपण श्रवण करतो तर हे संपूर्ण कृपा म्हणजे बलरामजीची कृपा आहे. बोलो बलरामजी महाराज के. तर म्हणजे सांगायचा अर्थ आहे की आपण नेहमी बलरामजी सोबत कनेक्ट आहोत. आपण जरी नाव नाही घेत आहोत त्यांचं तरी एवढे कृपाळू आहे की आपण जे काही कार्य भगवंतासाठी करीत आहोत त्यामुळे कोण प्रसन्न होत आहे, बलरामजी प्रसन्न होत. आणि कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला जर करायचं असेल तर बलरामजीचं नाव घ्यावं लागेल. समजलं, तरच कोण प्रसन्न होणार, कृष्ण प्रसन्न होणार. आणि जर आपण राधाराणीचं नाव घेतलं तर कोण प्रसन्न होतात, भगवंत प्रसन्न होतात. बरोबर. आणि राधाराणीला प्रसन्न करायचं आहे तर काय करावं लागेल, कृष्णाचं नाव घ्यावं लागेल. अशा प्रकारे हे एकामेकाशी काय आहे, संबंधित आहे. समजलं. तर हे जे तत्व आहे हे गुरुतत्व म्हणजे हे साक्षात बलरामजी आहे. बोलो बलरामजी महाराज की. बलराम पौर्णिमा महामहोत्सव के. तर अशा प्रकारे आपण हे बलरामजीचे गुरुतत्व या ठिकाणी थोडक्यात समजावून सांगितलं आहे. मग आता पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमासुद्धा असतात. बरोबर आहे, रक्षाबंधन असते. तर रक्षाबंधन आपण का साजरी करतो माहिती आहे का कोणाला? तुम्हाला भाऊ आहे, तुम्ही राखी बांधतात, पण कधी विचार केला का की रक्षाबंधन हे आध्यात्मिकच्या संबंधित कशा प्रकारे आहे, म्हणजे काय महत्त्व आहे? आपले जे काही सण आपण साजरे करतो तर हे रक्षाबंधन कशामुळे आपण साजरी करतो? भावाला का राखी बांधतो? राखी बांधण्याचा अर्थ काय आहे, कोणी सांगू शकता? जे तुम्हाला माहिती आहे ते सांगा. तुम्ही राखी बांधता म्हणून तुम्हाला विचारलं. हां हां, बरोबर आहे. पिसी माताजीने अगदी बरोबर सांगितलं. आणि दुसरं काय, प्रेमाचा संबंध, जे बहीण भावाचं प्रेमाचं संबंध आहे हे रक्षाबंधन आहे. नुसतं आपण राखी बांधली भावाला आणि भाऊ आपल्याला काहीतरी भेटवस्तू दिली तर त्याला रक्षाबंधन म्हणत नाही. तर काय आहे, रक्षा म्हणजे काय होते, बंधन. रक्षाबंधन म्हणजे जे संरक्षण कवच आहे. बहीण काय करते, जे राखी बांधते, रक्षासूत्र जे बांधत असते त्याला संरक्षण म्हणतात. आणि बंधन म्हणजे जे प्रेमाचे वचन आहे जो भाऊ देतो बहिणीला की मी तुझे नेहमी रक्षण करणार, त्याला काय म्हणतात, प्रेमाचे वचन. म्हणजे रक्षा म्हणजे काय झालं, संरक्षण, आणि बंधन म्हणजे प्रेमाचे वचन. अशा प्रकारे या रक्षाबंधनचा अर्थ आहे. मग ज्या वेळेला आपण बघतो की द्वापरयुगामध्ये भगवंतांनी जेव्हा एक राजसूयज्ञ सुरू होता, राजसूयज्ञामध्ये शिशुपालसुद्धा त्या ठिकाणी होता. मग शिशुपाल हा त्यांच्या आत्याचा मुलगा होता. कोणाचा? भगवंतांच्या आत्याचा मुलगा होता. मग त्यांनी काय केला, हा द्वेष करायचा. मी त्याच्या अगोदर भरपूर तुम्ही कथा ऐकली आहे, शिशुपालाबद्दल माहिती आहे सर्वांना. तर तो काय करायचा, द्वेष करायचा आणि भगवंताला गाण शिवाय द्यायचा. मग त्यावेळेला भगवंतांनी काय केले, सुदर्शन चक्र बोलवलं आणि त्याचा वध केला होता. आणि ज्या वेळेला सुदर्शन चक्र बोलवून वध केला होता त्यावेळेला त्यांच्या बोटातून काय लागलं, रक्त येऊ लागलं होतं. मग रक्त येऊ लागल्यानंतर काय झालं की द्रौपदीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि द्रौपदी उपस्थित होती आणि लगेच काय केलं, आपल्या साडीचा पदर फाडून
भगवंताच्या बोटाला बांधलं. तर अशा प्रकारचे जे संबंध आहे हे बहीण भावाचे संबंध असते, बरोबर आहे. नेहमी काळजी घेणे भावाची, तर हे बहिणीचं कर्तव्य आहे आणि भावाचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या बहिणीची रक्षा करणे, तिची काळजी घेणे. आणि मग ज्या वेळेला हस्तिनापूरमध्ये काय झालं की द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, त्यावेळेला सुद्धा काय झालं की भगवंत प्रकट झाले. त्यावेळेला त्यांचे पती होते सगळे, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, हे 5 पती असून सुद्धा त्यांना वाचवू शकले नाही द्रौपदीला. भीष्म पितामहसुद्धा होते. पण भगवंतांची एक वेळा जरी आपण सेवा केली तर काय होते की भगवंत आपली नेहमी रक्षा करतात. म्हणून आपण नेहमी काय करायला पाहिजे, भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे, भगवंतांना प्रणाम करायला पाहिजे आणि भगवंतांनाच सांगायला पाहिजे आपले जे काही अडीअडचण आहे. ते फक्त आणि फक्त कोण समजू शकतात, भगवंतच समजू शकतात. तर अशा प्रकारे मग ज्या वेळेला हस्तिनापूरमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, त्यावेळेला सुद्धा भगवंत हे वस्त्राच्या स्वरूपात आले. केशवद्रीता वस्त्रस्वरूपा जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. तर वस्त्राच्या स्वरूपामध्ये सुद्धा भगवंत हे प्रकट झाले आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी. हे द्रौपदी आणि भगवंत जरी रक्ताचं नातं नसलं तरी हे बहीण भावाचं नातं आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे बहीण भावाचं काय संबंध आहे आणि काय केले पाहिजे, हे रक्षाबंधन म्हणजे हे यामधून आपण या कथेच्या माध्यमातून शिकू शकतो की नेहमी आपण एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. तर आपण आता बघू शकतो की लोकनाथ स्वामी महाराज आहे, त्यांची बहीण सीतामाता, बरोबर आहे. त्यांचं अटूट प्रेम होतं. तर त्या सीतामातांनी नेहमी आपल्या भावाची काळजी घ्यायची आणि लोकनाथ स्वामी महाराजसुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यायचे. आत्ता ही सीतामाता भगवत धामाला गेली तर 1 वर्ष झाला जवळपास. तर जेव्हा आपण बहीण भावाचे जे प्रेम जेव्हा आपण व्यक्त करतो, तर प्रेमासाठी काय करायला पाहिजे, आपण भगवंतांच्या याच्यामध्ये यायला पाहिजे. जर आपण कृष्ण भक्त बनू तरच आपल्यामध्ये जे द्वेष, ईर्ष्या, काम, क्रोध निघणार. त्यावेळेला काय होणार, प्रेम उत्पन्न होणार. तर प्रेम हे आपल्या नातेसंबंधामध्ये सुद्धा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे की भगवंतांचा आपण भक्ती केली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्या वेळेला आपण भक्त होणार ना कृष्णाचे, त्याच वेळेला आपल्याला समजणार बहीण कोण, भाऊ कोण. हे प्रेम आपल्यामध्ये हृदयामध्ये आहे सर्वांच्या, पण ईर्ष्या द्वेषामुळे काय होते की हे प्रेम झाकलं गेलं आहे, मायाशक्तीद्वारे झाकले गेलेलं आहे. म्हणून आपल्या जागेसाठी बहीण भावामध्ये सुद्धा भांडणं होते आजकाल, बरोबर आहे. का होते, कारण भक्त नाही आपण कृष्णाचे. आणि जर आपण कृष्णाचे भक्त होऊ तर त्यावेळेला जी आपली इच्छा आहे, जी आपली भौतिक इच्छा आहे ती कमी होणार आणि आपण भगवंताकडे जास्त आकृष्ट होणार, बरोबर. तर अशा प्रकारे जेव्हा आपण बहीण भाऊ हे दोघंही काय केले पाहिजे, कृष्ण भक्तीमध्ये आले पाहिजे, तरच आपले जे संबंध आहे ते टिकून राहणार. अशाच प्रकारे या रक्षाबंधनच्या अनेक कथा आहे. अजून तुम्हाला एक कथा सांगतो. तर ज्या वेळेला वामनदेव माहीत आहे सर्वांना, वामनदेव जे छाता घेऊन प्रकट झाले होते, तर बळीराजा आहे तो 3 लोकांवरती राज्य केलं होतं त्याने. 3 लोकांचे राजा कोण होते, बळीराजा. त्यावेळेला काय झालं की भगवंतांनी अवतार घेतला वामन रूपामध्ये आणि त्यांचा अहंकार नष्ट करण्यासाठी काय केले की त्यांना 3 पावलं भूमी मागितली होती, बरोबर आहे. 3 पावलं भूमी मागितली, तर 2 पावलं पाताळ लोक, आकाश लोक हे पूर्ण घेतलं होतं आणि 3रं पाऊल कुठे ठेवून म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यावर मस्तकावरती ठेवलं होतं आणि त्याला काय केले, पाताळ लोकामध्ये पाठवले होते. मग हे आत्मनिवेदन केले बळीराजाने, काय केले, स्वतःला समर्पित केले. त्यामुळे भगवंत अतिशय प्रसन्न झाले आणि भगवंत प्रसन्न झाले आणि त्यावेळेला बळीराजा काय म्हणू लागले की मी पाताळ लोकाचा राजा तर होणारच, परंतु तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत चालावं लागेल. का, कारण की मला तुमचे नेहमी रक्षण पाहिजे, म्हणजे तुम्ही माझ्या समोर असले पाहिजे, माझ्यासोबत जर तुम्ही असणार तरच मी हे जे राज्य आहे ते करू शकणार. कारण की तो पूर्णपणे समर्पित झाला होता, आत्मनिवेदन केलं होतं. आणि त्यावेळेला ज्या पाताळ लोकामध्ये बळीराजा हे राजा झाले होते, त्याच राज्यामध्ये
भगवंत हे द्वारपाल म्हणून राहिले होते. मग हे सर्व लक्ष्मीला माहीत झालं. कोणाला माहीत झालं? लक्ष्मीला माहीत झालं की आपले प्रभू तर त्या पाताळ लोकामध्ये त्या बळीराजा जवळ आहेत. मग हे सर्व माहीत झाल्यानंतर वैकुंठातून कोण आले? लक्ष्मी आली आणि काय म्हणू लागली की बळीराजाजवळ आले आणि म्हणू लागले की मला एकही भाऊ नाही. म्हणजे साधारण स्त्रीच्या रूपामध्ये आली होती लक्ष्मी. आणि मग तो बघितला की बळीराजाने बघितले की ही साधारण स्त्री आहे. मग त्यावेळेला जी लक्ष्मी आली होती त्यावेळेला लक्ष्मी मातेने त्या रक्षसूत्र बळीराजाला बांधलं होतं. मग त्या दिवशीपासूनच म्हणजे या राखी पौर्णिमेला, या पौर्णिमेच्याच दिवशी ही घटना घडली होती. आणि मग लक्ष्मी मातानं जे रक्षासूत्र बांधलं त्यावेळेला बळीराजासुद्धा म्हटले की आता तू माझी बहीण आहे, तुला जे मागायचं आहे ते मागू शकशील, मी तुला देणारच. मग त्यांनी वचन दिल्यानंतर आता द्यावंच लागेल. मग नंतर लक्ष्मी माता हे आपल्या ओरिजिनल रूपामध्ये आले, मूळ रूपामध्ये आले आणि म्हणू लागले की माझे जे प्रभू तुम्ही तुमच्याजवळ ठेवलेले आहे ते लवकरात लवकर मला परत करा. तर मग अशा प्रकारे मग लक्ष्मी माता आणि जे बळीराजा आहे यांचासुद्धा बहीण भावाचा संबंध आहे. तर या दिवशीच ही घटना घडली आणि मग त्याच वेळेला लक्ष्मी आणि जे आपले भगवंत आहेत ते वैकुंठाला प्रयाण केले. तर अशा प्रकारे रक्षाबंधनची सुद्धा अनेक कथा या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सुद्धा जर बहीण भावाचं संबंध आणि नातं टिकवून ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर प्रत्येक बहिणीचं कर्तव्य आहे की आपल्या भावाला कृष्ण भक्त बनवणे आणि प्रत्येक भावाचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या बहिणीला कृष्ण भक्त बनवणे. तरच आपलं हे बहीण भावाचं नातं लोकनाथ स्वामी महाराजांचं ज्याप्रमाणे टिकून होतं त्याचप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत हे टिकून राहणार. समजलं सर्वांना? हरे कृष्णा. धन्यवाद. तर याच्यावर